नगर परिषद नगरपंचायतीची रणधुमाळी सुरू झाली असताना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी 8 वेळा आमदार भूषवलेले प्रकाश पाटील भातसाखळे यांच्या पत्नी नलिनीताई भातसाखळे निवडणुकीला रिंगणात आहेत. आपल्यासोबत नलिनीताई आहे. तर काय सांगाल, तुम्ही यापूर्वीही नगराध्यक्ष होतात, आता पुन्हा तुम्ही तुमचं नशीब जे आहे अजमत आहे, कशा प्रकारे निवडणुकीचे मुद्दे असणार आहे? कारण मी 10 वर्षे 5 वर्षे मी सदस्य होती आणि 5 वर्षे नगराध्यक्षा होती. त्याच्यामुळे माझा पूर्ण आत्मविश्वास आहे की मी निवडून येणारच आहे. आणि मी दर्यापूरचे भरपूर कामं केलेले आहेत. 10 वर्षात पूर्ण दर्यापूरचे कामं म्हणजे मी आपली नगर परिषद 8.5 कोटीची नगर परिषद बांधलेली आहे. 6.5 कोटीचा पूल बांधलेला आहे आणि मी 55 कोटीचे कामं केलेले आहेत या दर्यापूरमध्ये. त्याच्यामुळे मला माझा आत्मविश्वास आहे की मी निवडून येणार. तुमचं सरकार वरती भाजपचं आहे, मुख्यमंत्री तुमचे आहे, पती आमदार आहेत. आता काय कोणते कोणते मुद्दे राहणार आहेत? गटार योजना आणि बारीक चिरीक कामं राहिलेले नाल्या वगैरे आणि जे काही राहिले ते जे रखडलेलं हे आहे त्याचा सुद्धा विकास करणारच आहे मी नगराध्यक्ष झाल्यानंतर. काँग्रेसकडून तुमच्याच कुटुंबातील तुमच्या ज्या जाऊबाई आहेत मंदाताई भातसाखळे, ह्या सुद्धा निवडणुकीत रिंगणात आहेत, कसं बघता? कारण की ते त्यांच्या स्वार्थासाठी ते काँग्रेसमध्ये गेले. कारण की मी लहानपणापासून ते 10 वर्षे माझ्या जवळच होते. त्याच्या पहिलेही 10 वर्षे होते. त्यांचं पालनपोषण मी 10 वर्षे केलेलं आहे चांगल्या प्रकारे. आणि त्यांचं जे काही होतं सर्व त्यांच्या घरातलं ते पूर्ण केलेलं आहे. पण त्यांच्या स्वार्थासाठी ते काँग्रेसमध्ये गेले. तर त्यांना त्यांच्या मिसेसला उभं करायचं होतं, तर त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी उभं केलं. पण त्यांना हे माहीत आहे की वहिनीनं काय केलं आपल्यासाठी म्हणून. कुटुंबातील कटुता आहे ती आता आणखी वाढेल की कसं काय राहणार आहे कुटुंब? नाही, आमच्याकडून तर काही कटुता हे होणार नाही. हो, ते काँग्रेसमध्ये आहेत, काँग्रेसमध्येच राहणार आहे. आम्ही भाजपमध्ये आहे, भाजपमध्येच राहणार आहे. या होत्या नलिनी भातसाखळे. एकंदरीत बघितलं तर दर्यापूर मतदारसंघामध्ये आता 2 जावांमध्ये थेट लढत या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळं या ठिकाणची जी निवडणूक आहे ती अतिशय चुरशीची राहणार आहे. अमर गटारे, साम टीव्ही, दर्यापूर, अमरावती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.